राज्याचे कृषी मंत्री तसंच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कारंजा येथील प्रकाश डहाके निसर्ग पर्यटन केंद्र आणि गुरु मंदिराला भेट दिली। यावेळी त्यांनी निसर्गरम्य परिसर, जंगल सफारी तसंच पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने उपलब्ध सुविधांची माहिती घेताना पालकमंत्र्यांनी वनसंपदेचे संवर्धन आणि पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी त्यांनी स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचं स्मरण केलं। निसर्ग पर्यटनाच्या क्षेत्रातील त्यांचं योगदान तसंच परिसराच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी उल्लेख केला। त्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी गुरु मंदिराला भेट देऊन भगवान श्री नृसिंह सरस्वतींचं दर्शन घेतलं। मंदिर परिसराची पाहणी करून त्याचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली। रायगड जिल्ह्यातील आरटीओ कार्यक्षेत्रात काही ठराविक सिंडिकेटच्या माध्यमातून जीपीएस डिव्हाइस मनमानी दराने विकले जात असल्यामुळे हजारो टॅक्सी चालकांची आर्थिक लूट होत असल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्हा टॅक्सी चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो टॅक्सी चालकांचं पेण आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झालंय। जीपीएस डिव्हाइसचे कमाल दर शासनाने ठरवून तो संपूर्ण राज्यात एक समान करावा, तसंच शासन निर्णय होईपर्यंत वाहनांची पासिंग करून देण्यात यावी आणि अवाजवी दराने जीपीएस डिव्हाइस विकणाऱ्या सिंडिकेटवर कायदेशीर कारवाई करावी, अशा इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात संघटनेच्या माध्यमातून परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त आणि मंत्री भरत गोगावले यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा निर्णय होत नसल्याने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रायगड जिल्ह्यातील शेकडो टॅक्सी चालकांच्या समवेत जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। आज आपण उपोषणाला बसलोय, त्याचं कारण म्हणजे हे जे आता जीपीएसचेच प्रश्न सुटत नाही, त्याच्यानंतर मानगावचा ट्रॅक उपलब्ध झालेला नाही। आज 5-7 वर्ष त्याचा पाठलाग करतो, तो उपलब्ध झाला नाही आणि हे नवीन आता ATS तुमचं स्वयंचलित चाचणी इथं चालू केली, त्याच्यावरती ज्या जुन्या गाड्या आहेत त्या पासिंग होत नाही, तर करणार काय? आणि त्यांनी असं डिक्लेरेशन केलं त्या चालकांनी काय ते चाचणी घेतात त्यांनी काय जर पासिंग नाही झाली तर फिटनेस नाही आला तर फी तुमची कॅन्सल, म्हणजे एखाद्या 20 वर्षाच्या गाडी झाली असेल तिला 9,000 फी भरायला लागतो पासिंगची। जर ती चाचणीत फेल झाली ती 9,000 फी पण जाणार। मग कुठल्या बेसिकवर गाड्या पासिंग करणार ते सांगा तुम्ही? हा अन्याय किती सहन करणार? प्रत्येक आज 25 वर्षे झाली, प्रत्येक ह्या परिवहन खात्याला आंदोलन केल्याशिवाय आम्हाला काही मिळालेच नाही आजपर्यंत। आज 25 वर्ष आंदोलन चालू आहेत, आझाद मैदान झालं, आत्मदहन झालं, अध्यक्षांचं रस्ता रोको झाला, नंतर कडेलोट झाला, असं किती आंदोलन करणं, आंदोलनाशिवाय मिळतच नाही असं, म्हणजे हे आपल्या रायगड जिल्ह्यावर हा अन्याय चालू आहे ना। ह्याच्यासाठी सरकारने लक्ष देतात, आश्वासन देतात, आश्वासनाची पूर्तता होतच नाही। स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द हे अधिकारी पाळत नाहीत किंवा अधिकारी मुद्दामून कांडोला करतात। आणि हे जीपीएसचा संबंध झाला तर हे दुसरे लोक आहेत, म्हणजे जे एजन्सी आहेत, हे एजन्सीचं रॅकेट आहे, त्यांचे सगळे लोटे काहीतरी दिसतात म्हणून हा प्रॉब्लेम वाढत चालला आहे आणि प्रश्न सुटत नाही। तर प्रश्न न सुटल्यामुळे आज उपोषणाला बसलेलो आहोत आणि आम्ही आता निर्णय घेतल्याशिवाय इथून उठणार नाही। संयुक्त 7,670 रुपये एकच कंपनी महाराष्ट्रातली द्यायला तयार झाली आणि तिने आम्हाला 40 जीपीएस 7,670 रुपयाप्रमाणे, जे 13,000 रुपये आहे तिथं 7,670 आणि जे 13,000चा जीपीएस 2 वर्षाचं सर्टिफिकेट देतो तसंच 7,670वाला पण 2 वर्षाचं सर्टिफिकेट देतो आणि रिचार्ज पण होतं। हे त्याने दिल्यानंतर हे 40 आम्ही बघितले की चालतात की नाही चालतात, त्यातून सर्टिफिकेट मिळतं की नाही मिळत। तोपर्यंत त्या लोकांनी, म्हणजे जे सिंडिकेट आहेत, जे लुटारू आहेत, त्या जे 13,000 रुपये 12,000 रुपये जीपीएस घेतात त्या लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकला असावा आणि मग परत तो द्यायचे जीपीएस त्यांनी बंद केले। त्यांनी सांगितलं आम्हाला देता येणार नाही आणि मग आमच्या आता गाड्या, अनेक साऱ्या गाड्या जीपीएस वाचून पासिंग झाल्या नाहीत, त्याच्यामुळे त्या बंद आहेत। व्यवसाय आपल्या चालक मालकांचा बुडीत चाललेला आहे आणि प्रत्येक जीपीएसवर 5-6 हजार रुपये लूट होते, ती थांबवण्याकरता आणि महाराष्ट्र शासनाचा मान्यताप्राप्त जीपीएस कमाल दर ठरवून दिलेला जीपीएस
आम्हाला मिळावा व जे GPS माध्यमातून जी लूट टॅक्सी चालकांची चाललेली आहे 12-13 हजार रुपये घेऊन, त्यांची सखोल चौकशी करावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, ह्यासाठी आम्हाला आमरण उपोषणाला बसतो आहे. माझं मत आहे की मला जोपर्यंत शासनमान्य कमाल दर जोपर्यंत ह्या मिळत नाही, GPS होत नाही, तोपर्यंत माझं न्याय मिळेपर्यंत हा आमचा आमरण उपोषण चालू राहील. शासनाने याची दखल घ्यावी. गंभीर विषय आहे. आज 14 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मला उपोषणाला बसावं लागतं. जसं स्वातंत्र्य दिवस आहे उद्या 15 ऑगस्ट, तेच माझं वाढदिवस आहे. परंतु वाढदिवस असे साजरे करून आपण लोक नेते नाहीत, आपण कार्यकर्ते आहोत. म्हणून हा कार्यकर्ता माझा 15 ऑगस्ट वाढदिवस या लोकांचे हितात किंवा लोकांचं हित होत असेल त्यामध्येच मी व्यतीत करतो आहे. परंतु उद्या जर मला आणखी वेळ आली तर गंभीर याचे प्रश्न निर्माण होऊ शकेल. एवढंच मी आज सांगेन. स्वातंत्र्य दिनानिमित्त मालेगाव तहसील कार्यालयावर तहसीलदार दीपक पुंडे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी स्वातंत्र्य संग्रामातील शहीदांच्या विधवा पत्नी तसंच माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे, नायब तहसीलदार रंजना गोरे, नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचं स्मरण केलं. उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समिती इथं नव्यानं रुजू झालेले गटविकास अधिकारी मितेश पाटील यांचा गुरुजन प्रिन्सिपल प्राध्यापक मिलिंद बनसोडे यांनी त्यांचं विद्यार्थी शिष्य मितेश पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वातंत्र्य दिनी सत्कार केला. गटविकास अधिकारी मितेश पाटील हे नवोदय विद्यालय पालघर येथील विद्यालयात शिक्षण घेऊन पुढील शिक्षण BE पर्यंत पूर्ण केलं आणि त्यानंतर यशदा पुणे या संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करून त्यांनी MPSC परीक्षा पास केली आणि मालेगाव इथं गटविकास अधिकारी हे पद मिळवलं. त्यांचा सार्थ अभिमान व्यक्त करण्यात आलाय. नवोदय विद्यालय मुख्याध्यापक प्राध्यापक मिलिंद बनसोडे यांनी त्यांचं कौतुक केलं. उमरखेड तालुक्यातील मुळावा इथं ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळेसह विविध ठिकाणी भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र ध्वजारोहणावेळी महाराष्ट्र शासनाच्या 12 ऑगस्ट 2026 रोजीच्या परिपत्रकाचं पालन झालं नसल्याचा आरोप करण्यात आलाय. शासनाच्या निर्देशानुसार ध्वजारोहणावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि त्यानंतर राज्यगीत म्हणणं किंवा वाजवणं अपेक्षित आहे. मात्र मुळावा ग्रामपंचायत आणि दोन्ही शाळांमध्ये केवळ राष्ट्रगीत आणि ध्वजाला सलामी देण्यात आली. वंदे मातरम आणि राज्यगीत झालं नसल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकाराची प्रशासनानं CCTV फुटेज तपासून चौकशी करावी आणि शासन परिपत्रकाचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आदर्श विद्यालय अंबोली आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसूल या ठिकाणी 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. परसूल गावच्या प्राथमिक शाळेत सरपंच सारिका बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आंबोली इथं अतुल देशमुख सोशल फाउंडेशन कडून शालेय विद्यार्थ्यांना दप्तर देण्यात आलं. आदर्श विद्यालय अंबोली 2026 मध्ये जिल्ह्यात इयत्ता 5वीतील विद्यार्थी ओमकार लोहट नासा या अंतराळ शोध मोहिमेमध्ये त्याची निवड झाली. या विद्यार्थ्याचा ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्राथमिक शाळा अंबोली आणि आदर्श विद्यालय अंबोली यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ग्रामस्थांच्या वतीनं अंबोली शिक्षक वृद्ध यांचा सत्कार करण्यात आला. मदर टेरेसा इंग्लिश स्कूलमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्तानं सप्त आसरा मंदिराजवळ नारायणवाडी बोरगाव रोड इथल्या शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. पेण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रीतम ललित पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि नंतर नवीन इमारतीचं उद्घाटन झालं. यावेळी नगरसेवक भूषण कडू, माजी सरपंच वासुदेव म्हात्रे, प्रदीप वर्तक, सुप्रिया चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष गौतम पाटील, मुख्याध्यापिका कोमल थळे, प्रशासकीय प्रमुख यांचीही उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केलाय। कार्यक्रमाला पालक आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती। यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी इथं स्वातंत्र्य दिनी नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी बोंब मारो आंदोलन केलंय। घरकुलाचे थकीत हप्ते, वाढीव कर, पाणी टंचाई आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे हे आंदोलन करण्यात आलं। हातात तिरंगा घेऊन नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करताना आंदोलकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसंच नगरपंचायत रद्द करून ढाणकीला पुन्हा ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी केली। दरम्यान नगरपंचायत प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। मात्र नागरिकांच्या मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वाशिमच्या रिसोडमध्ये एक 26 वर्षीय विवाहित महिला चिमुकल्या मुलासह बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली। विवाहित महिला कांचन शुभम गायकवाड असं तिचं नाव आहे। तिची उंची 4 फूट 7 इंच आहे आणि अंगावर लाल कलरची साडी सोबत 4 वर्षाचा चिमुकला मुलगा अशा वर्णनाची ही महिला 12 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाले अशी नोंद रिसोड पोलिसात करण्यात आली। ही महिला रिसोड शहरातील शिवाजीनगरमध्ये राहत असल्याचं पोलिसांकडून समजतंय आणि या महिलेची माहिती देणाऱ्या व्यक्तीला बेपत्ता झालेल्या महिलेचे पती शुभम गायकवाड यांनी 20,000 रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलंय। कोणाला आढळून आल्यास रिसोड पोलीस स्टेशनला संपर्क करायचं आवाहन करण्यात आलंय। भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री तसंच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचं स्मरण करून देशाची एकता, अखंडता आणि विकासासाठी सर्वांनी योगदान देण्याचं आवाहन केलंय। पालकमंत्री भरणे यांनी जिल्ह्यातील 54,102 पात्र शेतकरी कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट असल्याची माहिती दिली। कृषी यांत्रिकीकरणासाठी सुमारे 18 कोटी, सूक्ष्म सिंचनासाठी 6 कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलंय। 189 गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची कामं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज आणि पाणी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। जिल्ह्यानं महास्ट्राईट प्रकल्पाच्या अंमलबजावणीत राज्यात 4था क्रमांक मिळवलाय। 16 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी मिळवल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय। या कार्यक्रमात शहीद सैनिकांच्या वीरपत्नी, आणीबाणीधारक, गुणवत्ता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, विद्यार्थी, शाळा तसंच बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। जलसंधारण सप्ताहाची सुरुवात करून महा वॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर या लोगोचं अनावरण करण्यात आलं। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पेण शहरात विविध ठिकाणी ध्वजारोहण आणि देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात पार पडले। नगर परिषद, महात्मा गांधी वाचनालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय तसंच शाळा महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। पेण नगर परिषदेत नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी ज्योत्स्ना म्युझिकल ग्रुपच्या गायिका सायली मनकवळे यांनी देशभक्तीपर गीत सादर केलं। महात्मा गांधी वाचनालयात स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान आणि राष्ट्र निर्मितीतील नागरिकांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आलं। उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात डीवायएसपी जालिंदर नालकोल, पेण पोलीस ठाण्याचं नायब तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यावेळी आमदार रविशेठ पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमांमधून संविधान, लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाची एकता, अखंडता जपण्याचा संदेश देण्यात आला। नमस्कार। आज 15 ऑगस्ट देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन। या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम पेणकरांना, देशवासियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आज आपल्या देशाचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा, हा उत्सव साजरा करण्याचं भाग्य प्रत्येक भारतीयाला लाभलंय। त्याच्या मागे, या तिरंग्याच्या मागे जो गौरवशाली इतिहास आहे आणि हा तिरंगा फक्त आपली शान किंवा आपला राष्ट्रध्वज नाहीये, तर हा आपल्या भारताचा गौरव आहे। ज्या क्रांतिकारांनी, ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांच्यासाठी आणि त्याच पद्धतीने आपल्या सीमेवर देशाचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून स्वतःच्या सुखाची, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता फक्त देश सुरक्षित राहील यासाठी सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकाला आज सलाम करते आणि तमाम पेणकरांना पुन्हा एकदा आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। भारत देश हा विविध जाती, धर्म, पंथ आणि संस्कृतींनी एकवटलेला देश आहे आणि या सगळ्या जाती, धर्मांना, संस्कृतींना एकत्र करण्याचा एक धागा म्हणजे तो आमचा तिरंगा। आणि जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे आकाशात आहेत
तोपर्यंत हा भारताचा तिरंगा हा असाच उंच उंच फडकत राहो अशा सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. तर सर्व पेण तालुक्यातील जनतेला शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यामुळे आपल्याला या ठिकाणी जी काय प्रगती झालेली ती स्वातंत्र्यामुळे झालेली आहे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आपल्याला हे सगळं वैभव प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन शेगाव शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पीएसआय आणि पीआय यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तंबाखू मुक्तीचा उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आलाय. दरम्यान शेगाव रेल्वे पोलीस ठाण्यातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवर आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आरमोरी तालुक्यातील हितकारिणी विद्यालय आरमोरी इथं 80वा ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला. हितकारिणी विद्यालयाची सुरुवात नेरळ चौकातील झेंडावंदन शाळा समितीचे अध्यक्ष काशीराम शेबे यांच्या हस्ते पार पडला आणि त्या ठिकाणावरून रॅली निघाली आणि मुख्य इमारत इथल्या ध्वजारोहण संस्थेचे सचिव तेजवराव बोरकर यांच्या हस्ते पार पडले. हा सोहळा पार पडल्यानंतर वर्ग 10 मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना मानचिन्ह देण्यात आलं. सोहळा पार पडल्यानंतर नशामुक्तीची शपथ घेण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंडगावातील विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहण करून उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, प्राथमिक आणि उर्दू शाळा, राधाबाई गणगणे कनिष्ठ महाविद्यालय, सहकारी दवाखाना आणि सेवा सहकारी सोसायटी इथं मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीसह देशभक्तीपर गीतं, भाषणं, पथनाट्य सादर करून वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला तर विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोट वडाळी सटवाई ग्रामपंचायतीच्या कारवाई विरोधात गंगानगर परिसरातील महिलांनी अकोट पंचायत समिती समोर 14 ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केलंय. 10 ऑगस्ट रोजी बुलडोजरच्या सहाय्यानं 18 झोपड्या जमीनदोस्त केल्याचा आरोप महिलांनी केलाय. नोटीस नाही, न्यायालयाचा आदेश नाही, मग कारवाई कशी असा सवाल करत महिलांनी या कारवाईची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. आम्ही अतिक्रमण केलेलं नाही, आमच्याच जागेवर घरं उभारलेत असं सांगत महिलांनी पाडलेल्या घराची नोंद, नुकसान भरपाई, बांधकाम परवानगी आणि गावातील सर्व अनधिकृत बांधकामांवर समान कारवाईची मागणी केली. नियम गरिबांसाठीच का असा संतप्त सवाल करत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा महिलांनी दिलाय. शासन म्हणते प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे आणि जिथे ज्यांची घरं आहेत तिथे या सगळ्या महिलांची घरं शासनाने उद्ध्वस्त केली आहे. कुठलीही नोटीस न देता स्वतःच्या जागेवरची घरं उद्ध्वस्त करणं हा कोणता कायदा आहे हे प्रथम मी विचारते. आणि त्यांच्या नावाची खरेदी असताना सुद्धा 7/12 असताना सुद्धा ग्रामपंचायत त्यांना नोंद देत नाही, ग्रामसेवक त्यांना नोंद देत नाही. हे असं प्रशासन जे आहे या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठीच या महिला इथे उपोषणाला बसलेल्या आहेत. आणि निश्चित जोपर्यंत त्यांच्या अन्यायाला काही वाचा फुटणार नाही आणि या त्यांची घरं पूर्णतः बांधून मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील. कश्मीर सिंह, हमारे घर जो थे वडाली ग्राम पंचायत के हद में, वो ग्राम पंचायत और पुलिस वालों की सहमति से कार्रवाई से घर तोड़ दिए गए, जिसके लिए ये उपोषण हम लोगों ने किया कि मतलब अगर हमसे कोई बेकायदे की गलती हुई है तो ये पहले उनका काम था बताने का कि आपसे ये गलती हुई है और हमें नोटिस देना चाहिए था हमारे हाथों में. उन्होंने नोटिस घर में चिपका दिया जिसकी हमें कोई जानकारी नहीं थी और जिस दिन घर तोड़ने आए उस दिन भी हमें कोई जानकारी नहीं थी. आधे से ज़्यादा घर जब टूट गए, जब हमें जानकारी हुई हम वहाँ पे पहुँचे तो हमारे सबके घर तोड़ चुके थे. हम अपने घर तक जा रहे थे जिसके लिए पुलिस वाले हम लोगों को रोक दिए. हम सरकार से या आप सब जितने हमारे सहयोगी साथी सब हैं जो हमारे लिए मैडम आई, उन सब से हम यही प्रार्थना करते हैं कि वो हमारे लिए जो इतना वो कर रहे हैं उसके लिए धन्यवाद. और सरकार से नम्र निवेदन है कि हमारा जो नुकसान हुआ है उसकी हमें भरपाई करके दी जाए और हमारी नोंद करके दी जाए. बस हम इतना ही चाहते हैं. धन्यवाद.
अमरावती शहर जिल्हा गाडगेबाबा क्रीडा मंडळ आणि गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था गाडगेनगर यांच्या वतीनं देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गाडगेबाबा क्रीडा मंडळ अमरावती इथं सकाळी भव्य ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। हजारो देशभक्त नागरिक आणि युवक, महिला तसंच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उत्स्फूर्त उपस्थितीनं संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणानं भारावून गेला। या भव्य सोहळ्याला खासदार बळवंत वानखेडे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। यावेळी मंडळाचे सचिव बाळासाहेब भुयार, मंडळाचे सदस्य, खेळाडू, वरिष्ठ नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती। अमरावतीच्या सर्व समाज घटकांनी एकत्र येत स्वातंत्र्य दिन साजरा केल्यानं कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।